हाच तो घोडाचा सगळ्यांच्या आयुष्याला तर राम राम मंडळी. तर आजचा विषय जरा जागतिक स्तरावर न बसणारा आणि उठता बसता खसणारा असा होता. आतापर्यंत बैलगाडीच्या शर्यतीपासून कुत्र्यांच्या शर्यतीपर्यंत अड्ड्यावरून जाऊन विमल खाऊन पाचा थुकन येणाऱ्यापर्यंत ऐकलं होतं, पण घोड्यांच्या नाचण्याची स्पर्धा पहिल्यांदाच ऐकली होती मी. आता मनामध्ये घेऊन कमेंटमध्ये पाचा थुकू नका. वय जरा कवळं असल्यामुळं सगळंच कवळं कवळं नाचलेलं होती बाई नव्हती ऍक्च्युली, तर बाबा होता, हे पण मला जवळ आल्यावर कळलं. भव्य अशी स्पर्धा असल्यामुळे खूप लांब लांबून घोडे आले होते. इस्लामपूर, इचलकरंजी, कराड, ब्ला 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 ब्ला. कारण पहिल्या नंबरपासून 4 नंबरपर्यंत पैशाचं बक्षीस वितरण होतं आणि ट्रॉफी वेगळीच. आणि नाद पाहिजे हो माणसाला. नाद असल्यावर माणूस 7 समुद्र पार मी तेरे पिछे पिछे होऊन जातं. आता घोडेरावने चौरंगावर 2 पाय ठेवून 4 पाय करून अंकाची कमान करूपर्यंत कळशी उचलून, तपायला उचलून, सगळं उचलून अगदी उरावल्याला खाली न पाडताही सुद्धा खूप अशा मोठ्या कलाकृती. आणि बायसेप देखा, बायसेप का ट्रायसेप काय असते ते राहू, आपल्या पण वळणाला शरीराला एवढं वळण नाही. हा काय नसतोय. अँकरिंग करायला ॲक्च्युली मला त्यांनीच ठेवायला पाहिजे होतं, त्यांचं चुकलं खरं. असलं अँकरिंग गेलं असतं का नाही भाई, ऐकणे वालों के भी कान में. एवढी मापं काढायची गरज नाही तशी. मी खूप छान बॅक टू द पॉईंट. सगळी घोडी अशी नजर न लावण्यासारखी नाचली होती, पण वेळेअभावी आपल्याला आपलं घर गाठावं लागलं. काय जणांची नित्यपत्ता पण ह्याच्यापेक्षा बेकार काळी असते राव. असो, थोडा साज भारी दिसत होता ना ह्यांना राव. पोरींना काय करायचे, ही इतकी ठुमकत चालू होती, काय बोलायला नको. फोर्सफुली मेल आहे.